नमस्कार, मी गोरक्ष मोहिते, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती। पहा मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा विषय आहे। तो विषय आहे म्हणजे समर्थ सक्सेस लाईफ मध्ये नक्की मला काय करायचं आहे। मित्रांनो, समर्थ सक्सेस लाईफ मध्ये मी नक्की प्रोडक्ट घेऊन जॉईन झालेलो आहोत की नक्की मला प्रोडक्ट सेल करायचंय की नक्की मला लोकांना सांगायचंय आणि सांगायचंय तर का सांगायचंय, प्रोडक्ट सेल करायचंय तर का सेल करायचंय, या काही प्रश्नांच्या उत्तरासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। पहा मित्रांनो, बरेच दिवस झाले तुम्ही समर्थ सक्सेस लाईफला जॉईन आहात, पण नक्की तुमच्याच लक्षात येत नाहीये की नक्की मला करायचं काय आहे किंवा समर्थ सक्सेस मध्ये मी जॉईन झालेलो आहोत। मी प्रोडक्ट कुणाला तर सेल केलेले आहेत, मी कुणाला तर जॉईन केलेले पण आहे, पण मित्रांनो तुमच्या बिझनेसची जर ग्रोथ होत नाहीये तर नक्कीच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नाची काय करणार आहे, उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत काय करा, नक्की बघत राहा। धन्यवाद। पहा, तुम्ही समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काय केलेलं आहे, जॉईनिंग केलेलं आहे। तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। ओके, कारण की तुम्ही एक अशा सिस्टमला जॉईन झालेला आहात मित्रांनो की जी अशा इंडस्ट्रीला जॉईन झालेला आहात की ही इंडस्ट्री जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे, म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री। ओके, तर त्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो जगातील सगळ्यात चांगलं प्रोडक्ट असणारी व जगातील सगळ्यात चांगला प्लॅन असणारी अशी एकमेव कंपनी आहे मित्रांनो, समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड। ओके, तर पहा, तुम्हाला समर्थ सक्सेस लाईफ मध्ये काय झालेलं आहे, तुम्ही जॉईन झालेला आहात, पण मित्रांनो तुम्हाला जॉईनिंग नंतर तुम्हाला एक SMS येतो, SMS येतो तुमचा ID क्रमांक व पासवर्डचा। ओके, तर हा ID क्रमांक व पासवर्ड हा तुमच्या लक्षात आहे का, पहिली गोष्ट, किंवा तुम्ही उघडून बघितलेलं आहे का, नक्की हाच तुमचा ID क्रमांक व पासवर्ड आहे। ओके, जर नसेल बघितला तर कृपया आपल्या सिनियरला सांगून तो ID क्रमांक व पासवर्ड रिसेट करून नक्की तुम्हाला परत एकदा मागवून घ्या। ओके, पहिली गोष्ट ही आहे। ओके, पहा, समर्थ सक्सेस लाईफ मी नक्की कशासाठी जॉईन केले, हा आपल्या याचा दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, की तुम्ही समर्थ सक्सेस लाईफ नक्की जॉईन कशासाठी केलेला आहे, की नक्की तुम्ही प्रोडक्ट विकायसाठी जॉईन केलेला आहे। ओके, की नक्की तुम्ही लोक जॉईनिंग करण्यासाठी जॉईन केलेला आहे, की नक्की तुम्हाला तुमचा पगार मिळावा म्हणून जॉईन केलेला आहे, पगार इतके पैसे मिळावेत। तर मित्रांनो, ह्यासाठी जर तुम्ही जॉईन केला असेल तर कृपया नक्कीच थांबा, कारण की मित्रांनो हे फक्त ज्यावेळेस डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये हा एक फक्त छोटासा पार्ट आहे मित्रांनो। ह्या गोष्टीसाठी तुम्ही समर्थ सक्सेस जॉईन नका करू। तुम्ही जॉईन कशासाठी करा, की तुमची जी स्वप्न आहे, ओके, स्वप्न आहे, किंवा तुम्हाला जर तुमचं स्वतःचं स्किल वाढवायचं असेल, तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी जर बदलायची असेल, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लुक चेंज करायचा असेल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सामाजिक स्टेटस चेंज करायचा असेल मित्रांनो, स्टेटस चेंज करायचा असेल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मनी फ्रीडम पाहिजे असेल, काय मनी फ्रीडम पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हेल्थ फ्रीडम पाहिजे असेल, ओके, मनी फ्रीडम, हेल्थ फ्रीडम, जर तुम्हाला तुमचं स्किल वाढवून तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनामध्ये खूप मोठं एक चांगलं मानाचं पद मिळवायचं असेल, तुम्हाला ट्रेनर बनायचं असेल, तुम्हाला खूप मोठा एक व्यक्ती बनायचा असेल, तुमची ओळख देश विदेशात असली पाहिजे, जर तुमचं स्वप्न असेल तरच मित्रांनो तुम्ही समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडला काय करा, जॉईन करा, किंवा तिथं मित्रांनो काय करा, काम करा। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की तुम्ही सुरुवात तर केलेली आहे, पण मित्रांनो सुरुवात केलेली आहे, पण पुढे नक्की जायचंय कसं हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मित्रांनो तुम्हाला पहिली पायरी काय असायला पाहिजे ही आपण काय करूयात, इथून पुढे व्हिडिओ मध्ये घ्यायला सुरुवात करू। ओके, पहा, आपल्या समर्थ सक्सेसच्या 5 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत मित्रांनो। पहिली गोष्ट आहे
कंपनीचं प्रोडक्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट कंपनीचा प्लॅन तुम्हाला माहित असला पाहिजे. तिसरी गोष्ट कंपनीचा पिओट तुम्हाला माहित असला पाहिजे. चौथी गोष्ट आपल्याला कंपनीमध्ये पहा नक्की प्रोडक्ट चांगला आहे का, प्लॅन चांगला आहे का, पिओट चांगला आहे का, तर नक्कीच इतर कंपन्यांमध्ये पण असतं. पण मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपली जी सिस्टम आहे, आपले जे प्रोप्रायटर आहे, कंपनीचं जे प्रोप्रायटर आहे, ही खूप बघणं गरजेचं आहे. तर अशी व्यक्ती मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये आपल्या कंपनीला ओन करते की ज्या कंपनीमध्ये ज्यांचं स्वतःचं शिक्षण मित्रांनो MD आयुर्वेदाचार्य, ज्यांना 20 वर्षाचा नेटवर्किंगचा अनुभव आहे. तर ह्या बेसिक 4 गोष्टी तरी तुम्हाला काय असलं पाहिजे मित्रांनो, माहीत असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर येऊयात मित्रांनो आपल्या कंपनीच्या नक्की जो प्रोडक्ट आहे, तर मग आपल्याला काम काय करायचं आहे. तर पहिला जो प्रश्न आहे नक्की मला काम काय करायचं आहे. ओके. तर हे काम काय करायचं आहे, तर ह्या संदर्भामध्ये जर तुम्ही इतर नवीन व्यक्ती जर हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया लक्षात घ्या, तुम्हाला पहिली जी गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे प्रोडक्ट परचेस करायचं आहे. ओके. परचेस करायचं आहे. मग हे प्रोडक्ट परचेस केल्यानंतर काय करायचं आहे, ते यूज करायचं आहे. यूज केल्यानंतर रिकमेंड करायचं आहे. रिकमेंड काय करायचं आहे, हे प्रोडक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बिझनेस असाच चालतो. तुम्ही आधी परचेस करा, स्वतः यूज करा. तुम्हाला जर 100% रिझल्ट आला तर नक्कीच समोरच्याला रिकमेंड काय करा, रिकमेंड करा, म्हणजे त्यांना रेफर करा मित्रांनो. ओके. तर हे पहिलं काम एक बेसिक मध्ये की प्रोडक्ट तुम्हाला काय करायचंय, प्रोडक्ट परचेस करायचं आहे, प्रोडक्ट यूज करायचं आहे आणि प्रोडक्ट रेफर करायचं आहे. ओके. सिंपल आहे. ओके. त्याच्यानंतर बी मध्ये मित्रांनो प्रोडक्ट खूप चांगला आहे, प्लॅन प्रोडक्ट खूप चांगला आहे, त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. पण मित्रांनो दुसरं काम आहे, तुम्हाला प्लॅन प्रेझेंट करायचा आहे. काय प्रेझेंट करायचा आहे. ओके. जो व्यक्ती तुमच्यासारखा असेल किंवा गरीब परिवारातून आला असेल किंवा ज्यांचा इन्कम जर जास्त नसेल तर अशा व्यक्तीला आपल्याला प्लॅन प्रेझेंट करायला काय करायचंय मित्रांनो, शिकायचंय. ओके. तर हा प्लॅन प्रेझेंट तुम्हाला करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. काउन्सिलिंग करायचं आहे. ओके. तर हे काउन्सिलिंग प्रत्येकाला जुळाले पाहिजे. काउन्सिलिंग म्हणजे काय की त्या व्यक्तीच्या प्रश्नाची सगळी उत्तरं तुम्हाला समाधानकारक काय करता आली पाहिजे, देता आली पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर क्लोजिंग. क्लोजिंग म्हणजे काय की त्या व्यक्तीचा जर आयडी असेल तर तो आयडी तुम्हाला काय करायचा आहे, घ्यायचा आहे. म्हणजे काय, त्या व्यक्तीचं तुम्हाला क्लोजिंग करून त्याला प्रोडक्ट देऊन त्या व्यक्तीचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल देऊन तुम्हाला त्याचा आयडी क्रिएशन करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जो व्यक्ती तुम्हाला जॉईन झालेला आहे त्याला हा व्यवसाय जो आहे तो डुप्लिकेशन करायचा लावायचा आहे. डुप्लिकेशन काय करायला लावायचा आहे, हा बिझनेस त्याला परत हाच व्यवसाय त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचल याचा काय करायचा आहे, तुम्हाला नक्कीच मित्रांनो सराव करायचा आहे. ओके. तर ही नक्की काम काय आहे ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. ओके. तर पहा ही गोष्ट, एवढ्याच गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला चांगले पैसे भेटणार आहे, तुमचं करिअर सेट होणार आहे. पहा ही गोष्ट तुम्ही नक्कीच ध्यानात घ्या. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की मित्रांनो काम काय करायचं हे तर कळलेलं आहे, पण मित्रांनो तुम्हाला अजून दुसरं कुठलं काम करायचं आहे, तर हीच क्वांटिटी बल्क क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो सेकंड काम आहे ते खूप गरजेचं आहे मित्रांनो. ते म्हणजे तुम्हाला पीओपी, तुमच्या एरियामध्ये पीओपी घ्यायचे, ग्रुप मीटिंग घ्यायचे, त्याच्यानंतर 1 to 1 करायचंय, 1 to 1. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सेमिनार घ्यायचे, LDP आणि झूम मीटिंगला काय करायचंय, जॉईन करायचंय. ज्या व्यक्तीला मित्रांनो, ज्या व्यक्तीला तुम्ही जॉईन केलेलं आहे
अशा व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला बीओपी, ग्रुप मीटिंग, 1-to-1 सेमिनार, LDP आणि झूम मीटिंगला त्या व्यक्तीला जॉईन करायला लावायचं आहे. त्यांच्या क्लायंटला असेल, तुमच्या बिझनेस पार्टनरला असेल, तर ह्या ठिकाणी काय करायचंय, जॉईन करायला लावायचंय. कारण की अधिक नॉलेजसाठी मित्रांनो, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कोणताही व्यक्ती जॉईन होऊ शकतो, कोणताही व्यक्ती जॉईन होऊ शकतो. त्याला शिक्षणाचं लिमिट नाहीये, त्याला वयाचं लिमिट नाहीये, त्याला कुठल्या डिग्रीचं गरज नाही. पण मित्रांनो, ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला आल्यानंतर मात्र शिक्षणाची खूप मोठी गरज आहे. पहा, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की पहा, बरेचसे लोक म्हणतात की सर आम्हाला शिक्षणाची का गरज आहे. तर मी एक छोटासा तुम्हाला पॉइंट सांगतो मित्रांनो की पहा, ह्या बिझनेसमध्ये नक्की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय आहे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री नक्की काय आहे, परत याचे प्लॅन कसे वर्क होतात, नक्की OPM OPT म्हणजे काय, OPM OPT नक्की म्हणजे काय, त्याच्यानंतर तुमची स्वप्न काय आहे, स्वप्न काय आहे, तुम्हाला हे काम केल्यावर 100% यश मिळेल का. तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो. या गोष्टी ज्या दिवशी तुम्हाला माहित होतील त्याच्यानंतरच तुम्ही या बिझनेस मध्ये काय करू शकता, टिकू शकता मित्रांनो. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ही सगळी गोष्ट तुम्हाला माहित करून देण्याकरता मित्रांनो की तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. मित्रांनो, ग्राफ कसा चालतो, आता तुम्ही तर जॉईन झालेला आहात, तर मग तुम्हाला डेली वर्क काय करायचंय, आपण काय करणार आहोत हे बघणार आहोत. तर डेली आपल्याला काय करायचं आहे. ओके, तर डेली आपल्याला काय वर्क करायचं आहे, किती तास वर्क करायचं आहे, याविषयी आपण काय करूया, बघूया. तर पहिला आहे मित्रांनो की तुम्हाला डेली मध्ये काय करायचंय, जवळपास 5 प्लॅन करायचे आहेत. दिवसभरामध्ये 5 प्लॅन काय करायचे किंवा आठवड्यामध्ये 6 ते 10 तरी काय करायचे मित्रांनो, प्लॅन तुम्ही द्यायला सुरुवात करायचे. म्हणजे प्लॅन म्हणजे नुसता प्लॅनच नाही, तर त्याच्यामध्ये प्रोडक्ट प्रेझेंट का असणार, तर हे करायला सुरुवात करायची. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुमच्या माध्यमातून जे कोण व्यक्ती रेफरला आलेले आहेत, तर जी कोण व्यक्ती या बिझनेस मध्ये जॉईन झालेले आहेत, त्या व्यक्तीचे तुम्हाला काय करायचे आहे, प्लॅनला त्याला काय करायचे, मदत करायची. ओके, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, डेली तुमचा फोन हा तुमच्या बिझनेस पार्टनरला झालाच पाहिजे खाली. ओके, हा बिझनेस पार्टनरला डेली तुम्हाला फोन करायचा आहे. त्याच्यानंतर चौथी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन पास करायचे आहे. म्हणजे काय, तुम्हाला जी कंपनीची इन्फॉर्मेशन येत असेल, प्रोडक्टची असेल, प्लॅनची असेल, कंपनीची असेल, एखादी मोटिवेशन असेल, तर ही गोष्ट तुमच्याकडे जॉईन असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे. सिंपल काम आहे, डेली मध्ये काय करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे, तुम्हाला ID जनरेट करायचा आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट मागवायचा आहे, त्याचा एक सराव करायचा आहे. म्हणजे काय, ही गोष्ट तुम्हाला डेली मध्ये बेसिकला सुरुवातीला तर ही गोष्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला डेली काय वर्क करायचंय. चला, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो की तुम्हाला एवढं सगळं केल्यानंतर नक्कीच तुम्हाला यश किती वेळात भेटेल, कारण प्रत्येकाला एक वेळ माहित असली पाहिजे. पहा मित्रांनो, हे तुम्हाला काम सांगितलेलं आहे, काम माहित असलं पाहिजे. कारण मित्रांनो, जो व्यक्ती जॉबवर जात असतो त्या व्यक्तीला माहित असतं की नक्की आम्ही समोर काय काम करणार आहे. तसं तुम्हाला ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये, समर सक्सेस लाईफ मध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असलं पाहिजे की नक्की मला काय काम करायचं आहे. ओके, तर हे सांगितलेलं आहे. मग तुम्हाला यश लगेच भेटणार आहे का, तर याविषयी काय करू आपण बघूया. ओके, तर पहा मित्रांनो, हा आहे मनी ग्राफ आहे, म्हणजे तुमचं काम किती होणार आहे हे बघूया मित्रांनो. पहा, पहिल्या 6 महिन्यामध्ये, ही 6 मंथ मध्ये आहे. ओके, तर हा जो ग्राफ आहे हा मित्रांनो A ग्राफ, आणि आपण काय करूया ते B ग्राफ बघूया. मित्रांनो, A ग्राफ म्हणजे तुमचं काम किती असणार आहे. तर मित्रांनो, A ग्राफ मध्ये तुम्हाला 80 ते 90%
एवढं पहिल्या 6 महिन्यामध्ये काय असणार आहे, काम असणार आहे. पण मित्रांनो इथं जर पाहायला गेलं तर 10 ते 20% एवढा तुमचा काय असणार आहे, इन्कम असणार आहे. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जर बघा, पहिल्या 6 महिन्यामध्ये किंवा एका वर्षामध्ये पण तुम्हाला काम भरपूर करावं लागणार आहे. पण मित्रांनो तुमचा इन्कम तेवढा असेल का, बिलकुल नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये मित्रांनो तुमचा जो ग्राफ आहे तो असा असणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला इथं जवळपास 60 ते 70% काम करावं लागणार आहे, पण तुमचा इन्कम 20 ते 30% एवढा काय असणार आहे मित्रांनो, किंवा 30 ते 40% एवढा काय असणार आहे तुमचा इन्कम पहिल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये असणार आहे. म्हणजे काय, ज्या वेळेस आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला काम करत असतो त्यावेळेस ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, नंतरच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला काम 50% पण करावं लागणार आहे आणि तुमचा इन्कम पण तेवढाच असणार आहे. म्हणजे तुम्हाला 50-50% मध्ये काय करावं लागणार आहे, काम पण तुमचं 50% असणार आहे आणि इन्कम पण तुमचा 50% असणार आहे. पण मित्रांनो तुमचा 3ऱ्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी हा काम तर थोडंसंच राहणार आहे, पण मित्रांनो इन्कम मात्र नक्की वाढणार आहे. तुम्हाला 10 ते 20% इथं काम करायचं आहे, तुमचा इन्कम 80 ते 90% जाणार आहे या ठिकाणी. आणि नंतरच्या काही वर्षामध्ये फक्त तुमचा इन्कमच जास्त असेल, काम अगदी निग्लेक्टेड असेल. म्हणजे काय, अशा पद्धतीनं तुमच्या बिझनेसची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, कारण की या बिझनेस मध्ये पहिल्या महिन्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला यश भेटेल असं काय नाहीये, कारण तुमच्याकडे नॉलेज नसतं मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्याकडे बाकीच्या टेक्निक्स नसतात, तुमच्याकडे टीम नसती. ओके, तर ही गोष्ट मी तुम्हाला काय केलेली आहे, सांगितलेली आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर पहा, खूप इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही समर सक्सेसला म्हणजे मार्केटिंग मध्ये तर जॉईन झालेला आहात, पण मी नक्की माझा इन्कम बिझनेस जो आहे तो सिनियरच्या जीवावर सोडलेला आहे का, तर तसं नसायला पाहिजे मित्रांनो. तुमच्याकडे प्लॅन ब्राउचर असले पाहिजे, तुमच्याकडे स्वतः घेतलेले प्रोडक्ट असले पाहिजे, स्वतः घेतलेले प्लॅन ब्राउचर असले पाहिजे, प्रोडक्ट असले पाहिजे, प्रोडक्टचे ब्राउचर असले पाहिजे. त्याच्यानंतर एक चांगली बॅग असली पाहिजे. तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमची पर्सनॅलिटी मध्ये थोडासा लुक चेंज असला पाहिजे मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला काय करा, सुरुवात करा. तर ही गोष्ट नाही समजून घेतली तर मित्रांनो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जवळपास 100 मध्ये जवळपास 90 ते 95% लोक ही पहिल्या 2 ते 6 महिन्यामध्ये गायब होतात. त्याची ही कारणं आहेत मित्रांनो. ओके, तर जी लोक टिकलेले आहेत या लोकांसाठी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो मित्रांनो, ह्या बिझनेसचा जो रेशो आहे तो 90/10% आहे. म्हणजे 90 लोक ही तुमच्याकडे पहिल्या 1 वर्षामध्ये येणार आहेत आणि जाणार आहेत, पण 10% लोक ही टिकणार आहेत आणि त्यातली पण 3% लोक ही फक्त तुम्हाला करोडपती काय करणार आहेत, घेऊन जाणार आहेत. ओके, करोडपती बनवणार आहेत. ही 3च लोक असणार आहेत मित्रांनो. म्हणजे काय, तुम्ही 100 प्लॅन केले तर मित्रांनो फक्त 3% लोक ही तुमच्या सोबत 2 ते 5 वर्षापर्यंत टिकणार आहे. हा रेशो आहे मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्यामुळे समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडला जरी तुम्ही जॉईन झाले मित्रांनो, तरी तुम्हाला काय काम करायचं आहे ही गोष्ट मी तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली आहे. कशासाठी करायची ही पण गोष्ट सांगितलेली आहे. पण मित्रांनो ही गोष्ट तुम्ही सतत समजून घ्यायला सुरुवात करा. आणि हा डेली वर्क करणाऱ्या व्यक्तीला या कंपनीमध्ये पैसा भेटतो किंवा त्याच व्यक्तीचा काय होतो मित्रांनो, बिझनेस होतो. तर मी सगळ्यांसाठी पुन्हा एकदा काँग्रेस करतो की तुम्ही समर सक्सेसला जॉईन झालेला आहात. फक्त तुम्हाला हे काम केल्यानंतरच मित्रांनो काय होणार आहे, बिझनेस वाढणार आहे. तर नक्की प्रोडक्ट इन्फॉर्मेशन असेल किंवा प्लॅनची इन्फॉर्मेशन असेल, जाहिरात कशी करायची ह्याची इन्फॉर्मेशन असेल किंवा डायरेक्ट सेलिंगची इन्फॉर्मेशन असेल, यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.